आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. नमस्कार. कारवा क्लासिक्स मराठीमधून घेऊन आलीये नवरा माझा नवसाचा या सिनेमातली सगळी गाणी. नवऱ्याचा नवस फेडण्यासाठी बायकोचा अट्टाहास, यासाठी गणपतीपुळ्याची ट्रिप, मग यात त्यांच्यासोबत असणारे अतरंगी नमुने, त्यांचे अफलातून किस्से, यांची गोष्ट म्हणजे नवरा माझा नवसाचा. मराठी प्रेक्षक वर्ग ज्या जोडीवर अत्यंत प्रेम करतो ती जोडी म्हणजे सचिन आणि सुप्रिया यांची. त्यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांनी अनेक सिनेमे सोबत केले आणि सगळ्याच सिनेमांमध्ये, सगळ्याच त्यांच्या कामांमध्ये त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना प्रचंड भावली. नवरा माझा नवसाचा हा सिनेमा खरं तर एकदंत या कन्नड सिनेमावर बेतलेला आहे आणि यात बॉम्बे टू गोवा या सिनेमाचा मसाला पुरेपूर भरलेला आहे. या सिनेमाविषयीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला येतील. काहींना हा सिनेमा खूपच लाऊड वाटला, बॉम्बे टू गोवाची कॉपी वाटला, पण काहींनी मात्र या सिनेमावर भरभरून प्रेम केलं. या सिनेमापेक्षाही लोकप्रिय ठरलं ते या सिनेमाचं संगीत, जे केलंय जितेंद्र कुलकर्णी यांनी. हा त्यांचा पहिलाच सिनेमा, मात्र सचिनजींसोबतचं त्यांचं ट्युनिंग असं काही जमलं की त्यांचे पुढचे सारेच सिनेमे, आम्ही सातपुते, एकुलती एक आणि त्यांच्या अनेक सिनेमांना यांनीच संगीत दिलं. सचिनजींच्या तू तू मैं या टायटल ट्रॅकची अरेंजमेंट त्यांनी केली होती आणि एका स्टुडिओच्या ओपनिंगच्या निमित्तानं सचिनजींनी त्यांचं गाणंही ऐकलं होतं आणि तेव्हाच त्यांनी या गुणी संगीतकाराला हेरलं होतं. आपल्याला या सिनेमाविषयीची बित्तम बातमी देण्याचं काम खुद्द या सिनेमाचे संगीतकार जितेंद्र कुलकर्णी यांनीच केलंय. वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला ही जी माहिती दिली आहे यासाठी त्यांचे खूप खूप आभार. या सिनेमाचे अनेक किस्से त्यांनी आपल्याला सांगितलेत, एक एक करून उलगडूयात. येतंय पहिलंच गाणं आपल्या भेटीला, चला नागडे. या गाण्याची चाल आधी बांधली गेली आणि नंतर त्यावर शब्द लिहिले गेले. या गाण्यामध्ये सिनेमाचं नाव यावं अशी सचिनजींची इच्छा होती, जी त्यांनी जगदीश खेबोडकरांना सांगितली आणि त्यांनी दुसऱ्या कडव्यात लाखात एक दिसतो सुरेख नवरा माझा नवसाचा हे शब्द लिहिले. एकूणच काय, ही भट्टी जमून आली आणि हे गाणं आपल्या भेटीला आलं. ऐकूयात सारेगम कारवा मराठीमधून खुद्द सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गाणं. चला ना गडे, चला ना गडे, चला ना गडे, चला ना, चला ना गडे, चला ना गडे, चला ना गडे, चला ना. नको नको वेडवाणी वागू नको, सांगी वांगी बाता मला सांगू नको. नको नको वेडवाणी वागू नको, सांगी वांगी बाता मला सांगू नको. नको मागे फिरू, वाकड्यात शिरू, असं कसे वेड तुला भलते जडे. मस्का बाजी ना होणार राजी, बला काय आली ही माझ्या पुढे. नको लागू नादा, हा होईल वांधा, कशाने तुझे आज भान उडे.
नवसही आपण साधूया. तू ना शांत होई ना माघारी जाई, माझे अंबाबाई हे काय घडे. या नवसाच्या पायी तुला झाली घाई, मला वेळ नाही नको ना गडे. चला ना, चला ना, चला ना, गडी, ही नवसाची ठेव सुखाची हाती सापडे. चला ना गडे, चला ना गडे, चला ना गडे, चला ना, चला ना गडे, चला ना गडे, चला ना गडे, चला ना. नको नको वेडवाणी वागू नको, सांगी वांगी बाता मला सांगू नको. नको मागे फिरू वाकड्यात शिरू, असे कसे वेड तुला भलते जडे. चला ना गडे, नाही, नाही, नाही. चला ना गडे, No, no. चला ना गडे, चला ना, आई ग. चला ना गडे, चला ना गडे, चला ना गडे, नाही, चला no, no, ना. no. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. नवरा माझा नवसाचा या सिनेमातली गाणी आपण ऐकतोय. याच सिनेमातलं सुपरहिट गाणं जे गायलंय सोनू निगमनी आणि त्याच्यावरच हे चित्रित झालंय ते म्हणजे हिरवा निसर्ग हा भवतीने. खूपच कमाल गाणं आहे. मात्र या गाण्यानं तयार होण्यासाठी त्याचा असा वेळ घेतला. संगीतकार जितेंद्र कुलकर्णींनी आपल्याशी बोलताना सांगितलं की सचिनजींना बॉम्बे टू गोवामधल्या देखाना हाय रे सोचाना स्टाईल एखादं गाणं अपेक्षित होतं. अशा ढंगाच्या अनेक चाली त्यांनी बनवल्या सुद्धा, पण सोनू निगमसारख्या कलाकारासाठी त्यांना त्या पटत नव्हत्या आणि तितक्याशा रुचत नव्हत्या. सचिनजींनी संगीतकाराला तुला जसं योग्य वाटतंय असं कर असं म्हणून मुभा दिली, आर्टिस्टची लिबर्टी दिली आणि मग हिरवा निसर्ग हे गाणं जन्माला आलं. ही चाल आणि हे गाणं जितेंद्र यांनी सचिनजींना फोनवरून ऐकवलं आणि गाणं एकदम ओके आहे ही दाद सचिनजींनी ऐकता क्षणी दिली. या चालीमध्ये, या गाण्याच्या प्रोग्रॅमिंगमध्ये पुढे काहीही बदल झाला नाही. या गाण्याला जणू सचिनजींनी 1 टेक ओके दिलं. गाण्याची उत्तम जाण असलेल्या सचिनजींकडून गाण्याला ओके येणं याहून दुसरी दाद एखाद्या संगीतकाराला काय असू शकेल ना. याही गाण्याची चाल आधी बांधली गेली आणि मग जगदीश खेबोडकरांनी आपल्या कुंचल्यातून या शब्दांना या गाण्याला रंग चढवला आणि मग हे गाणं निसर्गासारखंच हिरवंगार होऊन आपल्या भेटीला आलं. या गाण्यासाठीचं आउटडोअर शूट सुद्धा आधी ठरलेलं नव्हतं. संगीतकार जितेंद्र कुलकर्णींनीच ही कल्पना मांडली. यावर सचिनजी म्हणाले, काही लाखांनी माझं सिनेमाचं बजेट वाढतंय, पण गाणं मात्र उत्तमच झालं पाहिजे, आपण करूयात. आणि तुम्ही सिनेमा पाहिला असेल तर बसचं चाक पंक्चर होतं आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम सोबत सारेच प्रवास करणारे बसमधून उतरून निसर्गाचा आनंद लुटतात आणि गाण्याची मजा घेतात. कारवा क्लासिक्स मराठीमधून येतंय हेच गाणं आपल्या भेटीला. ऐकूयात. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. हो नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, भिर भिर गारे, गीत गारे, गीत गारे धुंद भारे. ओ हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे.
चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कली अशी चिंब चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली तडा शिंपिला जणू प्रीतीने हिरवाने जरगा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संगतातीने ओ हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद वारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच लहरा विर जा रे गीत गारे धुंद भारे हो हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे जू 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 चलाता पुरी करू चला जेजुरीला जाऊ 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 अबलख घोडा एक आना अबलख घोडा त्याची रेशीम खाली सोडा त्याची रेशीम खाली सोडा
जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. जेजुरी गडावर जाऊ, जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू, देव मल्हारीला पाहू. आपण दोघं जोड जोडीनं, आपण दोघं जोड जोडीनं बेल भंडारा वाहू. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ, 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 जाऊ. चला जेजुरीला जाऊ, 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 जाऊ. चला जेजुरीला जाऊ, जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. जेजुरीला जाऊ. नवरा माझा नवसाचा, नवरा माझा नवसाचा. गाना अबलख घोडा, त्याची रेशीम खाली सोडा. एक आना अबलख घोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बसा मी पुढ्यात बसते, हा माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाओ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. बारामतीचं पाणी गोड, त्याला जगात नाही तोड. देशी गाडीला विदेशी इंजिन नकोच म्हणते लावू. जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू. जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू. आपण दोघं जोड जोडीनं, आपण दोघं जोड जोडीनं बेल भंडारा वाहू. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ.
कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. चला जेजुरीला जाऊ असंच वाटतंय ना. नवरा माझा नवसाचा या सिनेमातली ही अत्यंत गाजलेली लावणी किशोरी शहाणे यांच्यावरती ती चित्रित झाली होती आणि आवाज होता ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांचा. वळूयात पुढच्या गाण्याकडे. या सिनेमाच्या शेवटी बाप्पाची आरती येते, पण ती सिनेमामध्ये नंतर घेण्याचं ठरलं. सारीच गाणी तयार झाली होती. एकदा सचिनजींचा जितेंद्र कुलकर्णी यांना फोन आला की तुला मी जे कुरिअर पाठवलंय ते पाहिलंस का. इतर व्यापात जितेंद्रना अजिबात वेळ झाला नव्हता, पण वेळ मारून न्यायला ते म्हणाले की हो हो मिळालं आणि पाहिलं सुद्धा, पण जरा आता मी बाहेर आहे, घरी जाऊन फोन करतो. ते ताबडतोब घरी गेले आणि पार्सल उघडलं. यात गणपतीपुळ्याच्या आरत्या होत्या. जितेंद्रना समजलं की फोन हा काय चाल झालीये का, काम कुठपर्यंत आलंय हे विचारण्यासाठी होता. बाप्पाच्याच कृपेनं नेमक्या कुठल्या शब्दांवर चाल बांधायची हे त्यांना उमगलं आणि पुढच्या 10 मिनिटात त्यांना चाल सुचली आणि काही वेळातच फोनवरून त्यांनी ती सचिनजींना ऐकवली आणि त्यांना ती प्रचंड आवडली सुद्धा. त्यामुळे कुठल्याही बदलाविना सरतेशेवटी आपल्या साऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणणारी ही आरती या सिनेमाचा भाग बनली. वेदशास्त्रा माझी तू मंगलमूर्ती अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती भक्ता लागी देसी विद्याभिमती मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती. जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा. जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा. जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा. जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा. जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा. जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा. जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा. जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा. जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा. जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा.
आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. आजचा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. काही सांगायचं किंवा सुचवायचं असेल तर फेसबुकवर सानिका मुतालिक आणि इंस्टाग्रामवर saregama_सानिका इथे तुम्ही तुमचा मेसेज नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. पुन्हा भेटूया नव्या भागात अनेक सिनेमांच्या गाण्यांच्या माहीत नसलेल्या गोष्टी माहीत करून घेण्यासाठी आणि उत्तमोत्तम गाण्यांसोबत स्वतःला विसरण्यासाठी. भेटू पुढच्या भागात, पण त्याआधी सारेगम मराठीला सबस्क्राईब केलं ना हे नक्की चेक करा, म्हणजे आपल्या कुठल्याही नव्या एपिसोडची अपडेट तुम्ही मिस करणार नाही. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.